नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख मस्साजोग येथील सरपंच ज्यांचं 9 डिसेंबरला अपहरण झालं आणि त्यानंतर निर्घृण हत्या झाली. पण ही हत्या केल्यानंतर त्यांची डेड बॉडी दैठणा फाटा येथील रस्त्याच्या कडेला टाकून देईपर्यंत या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या डेडबॉडी सोबत काय काय केलं हे जर आपण ऐकलं ना तर अक्षरशः अंगावर काटा येईल. कारण सुदर्शन घुले यानं जो कबुली जबाब दिला त्या कबुली जबाबामध्ये याचं सगळं सविस्तर असं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलंय. शिवाय त्यानं त्याच्यासोबत असलेल्या प्रतीक घुलेनं काय केलं हे ऐकल्यानंतर तर आपल्या अंगाचा थरकाप होतो आणि असं वाटतं त्या प्रतीक घुलेला तिथं जाऊन 2 कानफाटात हाणाव्यात. त्यामुळं सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा यांना काहीतरी वेगळं करायचं होतं, पण ते त्यांना करता आलं नाही याची देखील माहिती आता पुढे आली आहे. एका गोपनीय साक्षीदारानं म्हटल्यानुसार सुदर्शन घुले याचा प्लॅनच होता की संतोष देशमुख याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवायचा, कारण की तसं त्यानं विष्णू चाटेला सांगितलं देखील होतं. आता हे सगळं त्यांनी विष्णू चाटेला जेव्हा सांगितलं तेव्हा त्या गोपनीय साक्षीदारांना ऐकलं, त्यामुळे ती बाब पुढे आली. त्यामुळे नेमकं त्यांना संतोष देशमुख यांना मारल्यानंतर काय करायचं होतं आणि मृत्यूनंतर त्यांचं काय केलं या सगळ्याच गोष्टींची उत्तरं आपण या लाईव्ह मधून ऐकणार आहोत. त्यामुळे माझाच लाईव्हच आहे की सरपंचांच्या डेडबॉडी सोबत पाऊण तास अंधार पडण्याची पाहिली वाट 22 किलोमीटर फिरवली या नराधमांनी बॉडी. आता एकंदरीत जर आपण पहिल्यांदा मी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूजच देतो की संतोष देशमुख यांची हत्या झाली 9 डिसेंबरला. त्याच्या आधी 3 दिवस म्हणजे 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर जाऊन सुदर्शन घुले आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी तिथल्या वॉचमनला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ देखील केली. पण त्याआधी म्हणजे 5 तारखेला म्हणजेच हत्येच्या 4 दिवस आधी विष्णू चाटे यानं मुंबईत जाऊन धनंजय मुंडे आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांची भेट घेतली होती. ही माहिती फोटो सकट समोर आली आहे. ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला यातले सगळे डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजेच धनंजय मुंडे 5 डिसेंबरला मुंबईत होते, 5 डिसेंबरला वाल्मिक कराड सुद्धा मुंबईत होता आणि 5 डिसेंबरला विष्णू चाटे मुंबईत गेला. त्यानं पहिल्यांदा आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत या धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्याचे फोटो देखील व्हायरल झालेले आहेत. त्यानंतर त्यानं वाल्मिक कराडची भेट घेतली आणि 6 तारखेला सुदर्शन घुले यानं अवादा कंपनीवर जाऊन मारहाण केली. म्हणजेच हा जर क्रम पाहिला आपण तर या क्रमामध्ये पूर्णपणे डिटेल्ड माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि ती म्हणजे 5 डिसेंबरला वाल्मिक कराड विष्णू चाटे यांची भेट होते मुंबईमध्ये. त्याच्या आधी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना भेटून येतो. 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर मारहाण करण्यापूर्वी 5 डिसेंबरला चाटेनं मुंबईत जाऊन या दोघांची भेट घेतली. नेहमी मुंडे सांगतात की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, माझा या हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मग हत्येपूर्वी 4 दिवस विष्णू चाटे तुम्हाला येऊन का भेटले? अवादा कंपनीवरची मारहाण होण्यापूर्वी 1 दिवस आधी विष्णू चाटे मुंबईला का कराडला जाऊन भेटला? आपल्याला आठवत असेल की मुळातच 5 डिसेंबरलाच सुदर्शन घुलेनं त्याच्या कबुली जबाबात जे असं म्हटलेलं चार्जशीटमध्ये आहे की विष्णू चाटेनं मला 5 डिसेंबरला
सायंकाळी 2 ते 3 वेळा फोन केले होते. म्हणजे तेव्हा विष्णू साठे कुठं होता? मुंबईत. कराड पण कुठं होता? मुंबईत. सुदर्शन घुले कुठं होता? केजमध्ये. आणि विष्णू साठेनं या सुदर्शन घुलेला 2 ते 3 वेळा फोन केले. फोन कशासाठी केले? मुंबईतून. विष्णू साठेनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्या तुला अवादा कंपनीवर जायचंय आणि कंपनीला धडा शिकवायचा आहे, खंडणी मागायची आहे, नाहीतर कंपनी बंद करायची आहे. ही सगळी चर्चा 5 डिसेंबरला म्हणजे 6 डिसेंबरच्या एक दिवस आधी झाली. मग घुले दुसऱ्या दिवशी अवादा कंपनीवर गेला होता. म्हणजे कराडनं विष्णू साठेला असं सांगितलं वाल्यानं की सुदर्शन घुलेला सांग, निरोप दे की उद्या तू जा त्या कंपनीवर आणि तिथे गोंधळ घाल, खंडणी माग, नाहीतर कंपनी बंद करून टाक. हे झालं साठे आणि घुलेच्या मधलं संभाषण. नंतर 7 डिसेंबरला साठे पुण्यात राहायला आला होता. पुण्यामध्ये. म्हणजे बघा, 5ला मुंबई, 7ला पुणे, 8ला नांदूर फाटा. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा सांगतोय आणखी एक मुद्दा. 6 डिसेंबरला काय झालं? सुदर्शन घुले यानं कंपनीवर जाऊन मारहाण केली, वॉचमनला मारलं, जातीवाचक शिवीगाळ केली. तिथे अवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटे यांना देखील शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, खंडणी मागितली. त्या ठिकाणी आलेल्या मस्साजोगच्या सरपंचांना म्हणजे संतोष देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आणि हे सगळं घडल्याच्या दरम्यान 12:30 वाजता वाल्मिक कराडचा फोन झाला होता. अवादा कंपनीवर सुदर्शन घुले असताना त्यांचं बोलणं झालं होतं. त्या दिवशी वाल्यानं मुंबईतून घुलेला फोन केला होता. याचाच अर्थ 5 डिसेंबरला विष्णू साठे वाल्मिक कराडचा निरोप देतो सुदर्शन घुलेला की तू कंपनीवर जा आणि कंपनी बंद कर. 6 डिसेंबरला स्वतः वाल्या मुंबईतून फोन करतो सुदर्शन घुलेला आणि त्याच्याशी बोलणी करतो. हे सगळं 5 आणि 6 तारखेला घडलं. 5ला वाल्या मुंबईत, 5ला साठे मुंबईत, 6ला वाल्याचा फोन मुंबईतून. आता 7 तारखेला काय घडलं? 7 तारखेला विष्णू साठे त्याच्या काही कार्यकर्त्यांसह पुण्यात आला, काही फोटो बिटो काढले, बरंच काय झालं. 7 तारखेला हे सगळं घडलं. 7 तारखेला तो जेव्हा पुण्यात आला त्यावेळी काय घडलं हे पण फार महत्वाचं आहे. सुदर्शन घुलेनं दिलेल्या कबुली जबाबानुसार त्यानं 7 डिसेंबरला रात्री 8 वाजता वाल्या कराडला फोन केला. आता वाल्या कराड कुठं आहे? 5 तारखेला मुंबईत, 6ला मुंबईत, 7ला मुंबईत. आणि फोन करून 6 डिसेंबरला जे काही घडलं ते सगळं वाल्या कराडला सांगितलं. असं असं घडलंय, असं असं झालेलं आहे. आता त्या दिवशी त्याने हे सगळं सांगितल्यानंतर वाल्या कराडनं या सगळ्या भानगडीत एकच सांगितलं, जे काय घडलं ते चांगलं झालं नाही. आता विष्णू साठेशी बोलून घ्या, कामाला लागा, जो आडील त्याला आडवा करा, असा निरोप दिला. लगेच तात्काळ त्यानं फोन ठेवला आणि 7 तारखेलाच विष्णू साठेला सांगितलं की मी वाल्मिक कराड अण्णांशी बोललेलो आहे, असं असं झालेलं आहे. त्यावर विष्णू साठे म्हणाला की आता मी बाहेर आहे. तर बाहेर म्हणजे कुठे? तो पुण्यातच होता. त्यामुळे मी उद्या येतो आणि मग आपण भेटून या विषयावर बोलू. मग उजाडली 8 तारीख आणि 8 तारखेला काय झालं? हे सगळे नांदूर फाट्यावर गेले. नांदूर फाट्यावर यांनी कट शिजवला. आता नांदूर फाट्यावर जो कट शिजला तो कट संतोष देशमुख यांच्या हत्येचा होता. विष्णू साठेचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्तानं नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा धाब्या शेजारील दोस्ती ग्रीसिंग अँड वॉशिंग सेंटर च्या समोर टेबल टाकण्यात आला. विष्णू साठे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, आणखी 2-3 त्यात गोपनीय साक्षीदार होता, हे सगळे एकत्र बसले. गावरान चिकनची ऑर्डर केली आणि त्यांनी कट शिजवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी विष्णू साठे सुदर्शन घुलेला पिन मारत बसला. काय म्हणाला तो? बरंच काय काय बोलला. अरे कुत्र्यासारखं शिणं झालंय आपलं, स्वतःची पण इज्जत घालवलीस, आमची पण इज्जत घालवली. वाल्मिक अण्णांनी सांगितलं होतं कंपनी बंद करा, पण तुम्ही हात हलवत आलात, खंडणी पण दिली नाही. आता
त्या संतोष देशमुखला कायमचा धडा शिकव. त्यावर सुदर्शन घुले बोलला की आता बघा मी कंपनी कशी बंद करून दाखवतो आणि संतोष देशमुखालाच उद्याच उचलतो आणि त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होईल असं करतो. हे सगळं त्या गोपनीय साक्षीदारांनी सगळं ऐकलं आणि कबुली जबाबात मांडलं. आणि मग सुदर्शन घुलेनं त्या दिवशी तो प्लॅन आखला. त्यावर विष्णू चाटे एवढं पण म्हणाला की बघ तुला काय करायचं ते कर, नाहीतर गावाकडे जा आणि ससे चित्तर पाखरं सांभाळत बस, परत केसला येऊ नको. आता एवढं सगळं सुदर्शन घुलेला पिन मारल्यानंतर सुदर्शन घुलेतला राक्षस जागा झाला होता. त्यांनी प्लॅन आखला आणि दुसऱ्या दिवशी प्लॅन जो आखलेला आहे तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. आता महत्वाचा माझा विषय म्हणजे विष्णू चाटे 5 तारखेला आधी मुंडेंना भेटला, नंतर कराडला भेटला मुंबईत. त्यानंतर 4च दिवसांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली. आदल्या दिवशी विष्णू चाटे सुदर्शन घुलेला भेटला, कट शिजला आणि सुरुवात. 9 तारखेला या सगळ्या आरोपींनी मिळून संतोष देशमुख, तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल त्या ठिकाणी कुठून कुठे नेलं आणि कुठून कुठे कसं उचललं. उमरी फाटा टोल नाका डोणगावच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीतनं उचललं, आपल्या गाडीत घातलं, म्हणजे स्कॉर्पिओमध्ये. ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेची चालवत होता प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळेंची भाड्यानं स्विफ्ट आणली होती. ती स्विफ्ट, त्या स्विफ्टमध्ये सगळे वाट पाहत बसले होते जोपर्यंत संतोष देशमुख टोल नाक्यावर येत नाहीत. ते आल्यानंतर त्यांना उचललं, गाडीत घातलं स्कॉर्पिओमध्ये. सुदर्शन घुलेनं गाडी चालवायला घेतली आणि स्विफ्ट जयराम चाटेनं चालवायला घेतली. आता हे सगळे आरोपी टोल नाक्यावरून संतोष देशमुख यांना उचललंय, गाडीतच मारतायत. मारत मारत त्यांना आणलं चिंचोली शिवारामध्ये, म्हणजे तिथून नेलं टाकळी, टाकळीच्या फाट्यावरून कच्च्या रस्त्यानं त्यांना आणलं चिंचोली माली शिवारामध्ये. त्या शिवारात संतोष देशमुख यांना प्रचंड भयानक अशी मारहाण करण्यात आली, निर्घृण मारहाण करण्यात आली, क्रूर मारहाण करण्यात आली. 2-2.25 तास ते 2 तास 7 मिनिटे 127 मिनिटं मारत होते. त्यात 15 व्हिडिओ काढले, 8 फोटो काढले. गॅस पाईप, कत्ती, फायटर, लोखंडी रॉड, प्लास्टिकचा पाईप, क्लच वायरचा बंच, हे सगळं काही हत्यारं त्यांच्या सोबतच होती. या हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारलं. त्यांना पहिले विवस्त्र केलं, नंतर परत मारलं. एवढं सगळं केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा आहे, तो म्हणजे आता संतोष देशमुख अक्षरशः अर्धमेल्या अवस्थेत होते. म्हणजे अक्षरशः जीव सोडायचंच बाकी राहिलं होतं. त्याच दरम्यान संतोष देशमुख पाठीवर झोपले असताना या प्रतीक घुलेनं आपल्या पॅन्टची झिप खोलली आणि त्यांच्या मुखावर लघुशंका केली. एवढं करूनही त्याचं भागलं नाही, आणखी त्याला त्याच्या वाढदिवसा दिवशी चापट बसली होती 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात. त्यामुळे त्याला राग होता, बदला घ्यायचा होता. तो परत माग सरला आणि पळत पळत आला आणि पाठीवर झोपलेला संतोष देशमुख यांच्या छातीवर बुटासकट जोरात उडी मारली. त्याच वेळी संतोष देशमुख यांच्या मुखातून रक्ताची उलटी बाहेर पडली. अर्थातच अशा परिस्थितीत संतोष देशमुख यांचं काय झालं असणार. संतोष देशमुख अगदी निश्चित पडले, म्हणजे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता, त्यांनी जीव सोडला होता. आता एवढं सगळं घडल्यानंतर 2 तास 7 मिनिटं ज्या माणसाला मारलं जातंय, एका मागून एक फटके ठोके दिले जात आहेत, उड्या मारल्या जात आहेत, रिंगण करून मारलं जात आहे. राक्षस हे सगळे हसत हसत मारत होते. अशा मारहाणीत संतोष देशमुख विवळत होते, पाणी मागत होते, मला माझ्या गावकऱ्यांसाठी सोडा, घरच्यांसाठी सोडा, पोरांसाठी सोडा. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि संतोष देशमुखांना संपवलं. अशा संतोष देशमुख निश्चित पडल्याचं पाहिल्यानंतर मात्र आता तरी या आरोपी शांत होतील, पण नाही हो. या आरोपींच्या आत इतका काही संतोष देशमुखांबद्दल राग भरला होता. हे मुळातच माणसं नव्हतीच, ती राक्षसच बनले होते. आणि मग या सगळ्या राक्षसांनी काय केलं, निश्चित पडलेल्या
संतोष देशमुखांची बॉडी उचलली आणि स्कॉर्पिओमध्ये टाकली आणि तिथून चिंचोली मालीतून ते शिरपुराकडे निघाले, काळापूर शिरपुरा. तिथल्या शिवारात गेले. तुरीचं शेत जे आहे तिथं ते सगळे थांबले. कशासाठी? तर दिवस होता 5:30 पर्यंत, 5:45 वगैरे झाले असतील. आता अंधार पडण्याची वाट हे पाहू लागले. आता तुम्ही मला सांगा, ज्या माणसाला तुम्ही 3:30 वाजल्यापासून गाडीत उचलून मारताय, 2-2.5 तास मारहाण करताय, अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची बॉडी तुम्ही गाडीत ठेवताय आणि बिनधास्तपणे जणू काही आम्ही केलंच नाही, जणू काही झालंच नाही, फक्त हा माणूस झोपलेला आहे असं समजून निवांत 1.5 तास त्या तुरीच्या शेतात लपून बसता. अरे कुठलीही मानसिकता, कुठलं हे क्रौर्य, तुमच्या आत हे एवढं क्रौर्य आलं कुठून? परवा राज ठाकरे भाषणात म्हणले ना, अरे एवढीच जर तुमच्याकडे क्रूरता होती तर मला सांगायचं होतं, मी दाखवली असती जागा. अरे इतकं क्रूर पद्धतीनं तुम्ही संतोष देशमुखांना मारलं, त्यांना गाडीत त्यांची डेड बॉडी टाकलीत आणि परत निवांत गप्पा मारत बसलाय तुरीच्या शेतात जाऊन की अर्धा तास होऊ देत, मग जरा थोडंफार अंधार पडेल आणि मग आपल्याला पुढचं काम करता येईल. आता या दरम्यान त्यांच्या डोक्यात एक प्लॅन शिजत होता, पण तो प्लॅन बारगळला आणि तो प्लॅन होता संतोष देशमुख यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा. या सगळ्या आरोपींनी एक ठरवलंच होतं, जे सुदर्शन घुलेंनी विष्णू चाटेला त्या हॉटेलवर कट शिजवताना सांगितलं होतं की मी उद्याच्या उद्या संतोष देशमुखांना उचलतो आणि अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अडकवतो. बघा काय ठरवलं होतं यांनी. सुरेश धस यांनी विधानसभेत तो प्लॅन सांगितला होताच. कळंबमध्ये यांनी महिला तयार केली होती, धाराशिव मधल्या कळंबमध्ये, आणि त्या महिलेच्या दारात नेऊन संतोष देशमुखांना अर्धमेल्या अवस्थेत टाकायचं आणि मग त्यांच्यावर अत्याचाराचा आळ घ्यायचा आणि म्हणून मारलं याचं समर्थन सगळ्यांनी करायचं. पण त्याच्या आधीच संतोष देशमुखांनी आपला जीव सोडला होता. 2-2.5 तास मारहाण झाल्यानंतर कोण वाचणार आहे हो? आता तो प्लॅन फसल्यामुळं यांना कळंबकडे जाता येईना आणि अंधार पर पडेना, त्यामुळे अंधार पडण्याची वाट हे सगळे बघत बसले. याच दरम्यान या ठिकाणी काळापूर शिरपुरा येथे तुरीच्या शेतात थांबले, अंधार पडण्याची वाट बघत बसले आणि तिथं या सुदर्शन घुलेनं या जयराम चाटेला सांगितलं की त्याच्या अंगावर कपडे घाला. याचा अर्थ कपडे न घालताच अर्धवट कपडे घातलेले, म्हणजे अगदी अंडरवेअर वगैरे असेल, कारण की बनियन तर त्यांनी रक्ताचं माखलेलं फाडून फेकून दिलं होतं, अशा संतोष देशमुखांना गाडीत त्यांनी टाकलं होतं. तर तिथं सुदर्शन घुले म्हणाला त्या जयराम चाटेला की त्यांना कपडे घाला. याच जयराम चाटेनं संतोष देशमुख यांचा शर्ट काढला होता, त्याचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला. संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय तोही फोटो आपण सगळ्यांनी पाहिला. विवस्त्र करून त्यांना मारलं होतं. या सगळ्या गोंधळात जेव्हा त्यांना कळलं की आता यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा प्लॅन फसला, मग तो अर्धा 1 तास काढायचा कुठं म्हणून अंधार पडत वाट बघत बसले, तुरीच्या शेतात जाऊन लपले. आणि मग तिथं जयराम चाटेनं संतोष देशमुख यांच्या बॉडीवर कपडे चढवले. आता त्यानंतर त्यांनी काय केलं, एक तर आधीच जी स्विफ्ट त्यांच्या सोबत होती, ती जी स्विफ्ट होती ती गाडी त्यांनी त्या चिंचोली मालीतच सोडली. म्हणजे एकमेव गाडी फक्त होती स्कॉर्पिओ. त्याच गाडीत हे सगळे 6 जण, संतोष देशमुखांची बॉडी. आता तुम्ही मला सांगा पुढच्या सीटवर किती बसतील? म्हणजे मागचे उरलेले मागच्या सीटवर बसले ना, समजा पुढच्या सीटवर 2 बसले तर मागं बसले ना 4 जण, आणि ती बॉडी कुठे ठेवली असेल यांनी? ती बॉडी अर्धा पाऊण तास बॉडी सोबत होते. हे काय केलं असेल यांनी? यांच्या डोक्यात काय विचार आले असतील? ज्या माणसाला आपण मरस्तवर मारलंय त्याच माणसाला आपण घेऊन फिरतोय पाऊण तास आपल्या सोबत, आपण त्याच्या सोबत आहोत. यांना जरा सुद्धा भय भीती वाटली नाही? अहो कशी वाटणार? जिवंतपणी त्या माणसाला यांनी मारलंय, मृत्यूनंतर तरी यांना काय भीती वाटणार आहे? नराधम होते, हे राक्षस बनले होते. आणि या सगळ्यांनी ती बॉडी उचलून त्या गाडीत ठेवलेली.
आणि अर्धा पाऊण तास फिरत होते, कारण चिंचोली मालीतून ते शिरपूरला गेलेत. शिरपुरातल्या तिथे तुरीच्या शेतात बसलेत. तिथं त्यांना कपडे घातले आणि परत मग थोडासा अंधार पडला तेव्हा कुठं हे परत सगळे गाडीत बसले आणि गाडीत बसून मग पुन्हा सरपंचांना तिथून दैठणा फाटा तिथल्या रस्त्याच्या कडेला एका शिवारात आणून टाकलं. म्हणजे जवळपास चिंचोली माली ते शिरपुरा आणि शिरपुरा ते दैठणा एक 20-22 किलोमीटर हे त्या बॉडी सोबतच फिरत होते. ही बॉडी फिरवली त्यांनी एवढी. आणि मग हे सगळे स्कॉर्पिओत बसून तिथं बॉडी टाकून वाशीकडे पळाले. कळंब मधली म्हणजे त्या धाराशिव मधली वाशी तालुका तिकडे पळाले. आता तिकडे पळाल्यानंतर त्यांना काही पोलीस दिसले, त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली आणि आता आपण पकडले जाऊ म्हणून त्यांनी स्कॉर्पिओ तिथंच सोडली आणि त्या स्कॉर्पिओतून ते निसटले. आपल्याला तो देखील व्हिडिओ आपण व्हायरल झालेला पाहिला होता, गाडी सोडून आरोपी कसे पळत होते. आता हे एवढं सगळं क्रूर कृत्य या नराधमांनी केलं. अर्धा पाऊण तास त्या बॉडी सोबत राहिले, 22-20 किलोमीटर बॉडी फिरवत राहिले. या नराधमांचा तो प्लॅनही फसला. या सगळ्या प्रकारामध्ये 3:30 ते जवळपास 6-6:30 पर्यंत संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा एकाही पोलिसाला लागला नाही. यांच्याकडे सगळ्या सोयी उपलब्ध होत्या. पोलीस गाडी GPS सिस्टीम, टॉवर लोकेशन मोबाईलचं चेक करू शकत होते, लोकेशन पाहू शकत होते, आरोपींचे मोबाईल क्रमांक यांच्याकडे होते. विष्णू चाटे देखील संपर्कात होता पोलिसांच्या, पण यांनी शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. उलट फिर्याद नोंदवायला आलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारालाच यांनी 3.5 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं, पण फिर्याद घेतली नाही. का तर कायदा बदललाय. हळूहळू तक्रार लिहायची असते, पुस्तक बघून कलम लिहावी लागतात असं सांगून त्यांना त्या ठिकाणी बसवून ठेवलं. मस्साजो ग्रामस्थ आले, धनंजय देशमुख आले, फिर्याद नोंदवून घ्या म्हटले, पण कुणीही दाद दिली नाही. मस्साजो ग्रामस्थांनी लोकेशन सांगा, आम्ही जाऊन शोध घेतो, पण डायरेक्शन देखील चुकीचं दिलं. राजेश पाटील, PI प्रशांत महाजन या दोघांनी यांना मदत केली असती तर कदाचित संतोष देशमुख जिवंत सापडले असते. पण यांना कुणाला या प्रकाराशी घेणं देणंच नव्हतं. त्यामुळं या सगळ्यांनी मिळून, राजकारणी, पोलीस आणि हे गुंडपिंड या सगळ्यांनी मिळून या कटात सहभागी होण्याचाच घाट घातला आणि हकनाक मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांचा जीव गेला. अंधार पडण्याची वाट पाहत होते, आपण केलेलं कर्म कुठे उजेडात येऊ नये म्हणून. अरे पण तुम्ही ऑलरेडीच अंधारातच जगलात, बाकी काय केलं? 26-27 वर्षांचे तुम्ही सगळे तरुण, पण आज अख्खं आयुष्य आता कोठडीत आणि नंतर 100% फासावर जाणार. दुसरं तुमच्या हातात काही नाही उरलं. आता प्रश्न हेच पडलेत की एवढं सगळं भयानक कृत्य तुम्ही केलं, जो तुमचा प्लॅन होता तोही फसला, पण त्यानंतर देखील पोलिसांनी तोच प्लॅन B म्हणून वापरण्याचा प्रयत्न करावा. कालच सुरेश धस म्हणालेत की त्यांची बॉडी घेऊन दैठणा फाट्यावरून पोलीस गाडी कळंबच्या दिशेने चालली होती, कारण की आधी जी महिला त्या ठिकाणी तयार करून ठेवली होती त्या ठिकाणी तिथं संतोष देशमुख यांची डेड बॉडी टाकायची आणि अत्याचाराचा उद्योग त्या ठिकाणी कलम लावून या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं. पण संतोष देशमुख हे निष्कलंक जगले. जिवंत असताना देखील त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही डाग लावू शकला नाहीत आणि मृत्यूनंतरही त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही डाग लावू शकला नाहीत. म्हणून तर आज अख्ख्या मस्साजोगमध्ये प्रत्येक घरात सूतक आहे. मस्साजोगमधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या, मग तो हिंदू असो वा मुसलमान, सगळ्यांनी कोणताही सण साजरा न करण्याची शपथ घेतली आणि ती पाळली. हिंदूंनी होळी साजरी केली नाही आणि मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही. हे होतं संतोष देशमुखांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, त्यांची सेवाभावी वृत्ती. त्यामुळेच आज ते अजरामर झाले. तुम्ही जे केलेलं कृत्य, त्या कृत्य याच ठिकाणी फेडावं लागेल. कारण की या वयात, ज्या वयात तुम्ही तुमच्या घरच्यांना साथ द्यायला पाहिजे, काहीतरी वेगळं चांगलं करून दाखवायला पाहिजे, समाजासाठी काहीतरी घडवायला पाहिजे,
तुम्ही समाजातलेच उत्तम घटक, उत्तम माणसं संपवलीत, याचं फळ तुम्हाला तर नक्कीच मिळणार. त्यामुळं या सुदर्शन गुलेला मुंबईतून डायरेक्शन्स देणारे हे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे, जे विष्णू चाटे धनंजय मुंडेंना 5 तारखेला भेटतो, नंतर त्यानंतर कराडला जाऊन भेटतो, 7 तारखेला पुण्यात राहतो आणि मग 8 तारखेला नांदूर फाट्यावर जाऊन वाढदिवसाची पार्टी देतो आणि त्या ठिकाणी संतोष देशमुखांच्या खुनाचा कट शिजवतो. अहो, कुठून आली तुम्हाला ही दुर्बुद्धी? आणि या तुमच्या सगळ्या गुणांमुळं आज हे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात अगदी हाय व्होल्टेज, हाय प्रोफाईल प्रकरण बनलंय. तुम्ही केलेला एक एक जो गुण उधळलात ना, त्या गुणापायी आज हकनाक एक माणूस आपल्या जीवाला मुकला. अहो, मृत्यूनंतर सुद्धा विटंबना करण्याची जर तुमची धाडसाची भूमिका असेल तर तुम्ही वेगळं काय करणार आहात? मेलेल्या माणसासोबत तुम्ही जर त्या ठिकाणी एकत्र बसून आता पुढे काय करायचा निर्णय घेत असाल, अहो, मेलेल्या मृत पावलेल्या संतोष देशमुखांच्या किमान शरीराकडे तरी तुमची पाहण्याची हिंमत कशी झाली? आम्ही फोटो सुद्धा बघू शकलो नाही, आम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकलो नाही. तुम्ही त्या प्रत्यक्ष डेड बॉडी सोबत पाऊण तास होतात. तुम्हाला काहीच वाटलं नाही त्यांच्या अंगावरच्या खुणा बघून, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली रक्ताची उलटी बघून, त्यांच्या अंगावर प्रत्येक ठिकाणी उठलेले साकळलेले रक्ताचे थेंब, डाग, निळे व्रण पाहून तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? एवढा राक्षस तुमच्यात कसा काय घुसला? आणि ज्यांनी घुसावला ते देखील कसे असतील? हे कराड, विष्णू चाटे, अहो यांचं काय, यांनी काय उद्योग करून ठेवले हे? आणि याच्यातनं मिळालं काय आणि तुम्ही साध्य काय केलं? काही 4 पैशांच्या हव्यासापोटी तुम्ही एक माणूस संपवलात, एक कुटुंब उघड्यावर पाडलं, एक गाव ओसाड करून टाकलं. आणि याच तुमच्या गुणांमुळे आज महाराष्ट्रात एक धडाच मिळालेला आहे की माझी तर हात जोडून विनंती आहे सगळ्या राज्यकर्त्यांना की असे हे वाल्या पाळू नका, हे असले करार कधी घडवू नका आणि या वाल्यांच्या नादी लागून इतर ठिकाणी जी चांगली मुलं काम करतील भविष्यात ती सुद्धा यांची नादी लागतील. आणि हे चेले चपाटे तर नादी लागलेच. काय शिकले हे? आयुष्य गेलं फक्त किती म्हणजे चतकोर पण आयुष्य जगले नाही ते. 25, 26, 30 अशी वय आहे त्यांची. याच वयात त्यांनी खंडणी, मारामाऱ्या, दरोडे, खून, धमकी, विनयभंग, दमदाटी, शिवीगाळ असले गुन्हे केले. कुणाच्या जीवावर? या वाल्याच्या जीवावर. आणि तो वाल्या काय करतोय? त्याच्या सगळ्या वाईट गुणांवर तुम्ही पांघरून टाकत आलात. अशा वाल्यांना वेळीच आवरायला पाहिजे. मी तर म्हणतो वाल्या घडवूच नका, कारण की उद्या भविष्यातल्या यांच्याच या सगळ्या गुणांकडे पाहून जर पोरं बिघडली तर दोष तुम्हाला लागणार आहे. अजूनही मी पाहतोय, रील्स पाहतोय, अनेक रील्स आहेत वाल्मिक कराडवर, अजूनही त्याचं समर्थन करणारे रील्स येत आहेत. काल जी काय मारहाण झाल्याची बातमी होती, अर्थात ती तुरुंग प्रशासनाने मान्य केली नाही, तो वृत्त खोटं होतं असं म्हटलंय, पण त्याच्यावर पण रील की वाल्मिक अण्णा कराड याला कुणालाही मारता येणार नाही, हात लावता येणार नाही. अरे कशाला त्याचं समर्थन करताय? वाल्मिक अण्णा बोलते सबको कोलते काय? अहो, म्हणजे अजूनही काही पिढी जी बाहेर आहे, काही तरुण या आशेवर आहेत की वाल्मिक अण्णा आमचा बॉस आहे, देव माणूस आहे. अहो, तो आता गेला, कोठडीत गेला, तिथून फासाच्या दोरीवरच जाणार तो. हे तुमचे आदर्श कसे काय होऊ शकतात? अहो, सुधरा ना. सोशल मीडियावर अजूनही तुम्ही त्याचं कॅम्पेन चालवताय. वाल्मिक अण्णांना आधी काय दिवे लावले ते सगळं दाखवताय. त्याचे फोटो, त्याचे रील, त्याचे व्हिडिओज, तो काय बोलतो, कसा चालतो, कसा गमछा गळ्यात घालून फिरतो. अहो, अख्खी पिढी बर्बाद करायला निघालीत तुम्ही.
माझी विनंती आहे तिथल्या पालकांना, बीड मधल्या सगळ्यांना, मी उद्या याच्यावर एक लाईव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन उद्या परवा, की काय या असल्या नको त्यांच्या नादी आपली पोरं लावायची. बघा ना आपली पोरं काय रील करतायत, घरात काय उद्योग चाललेत, त्याच्या मोबाईलमध्ये काय चाललंय, तो कुणाचं समर्थन करतोय, कुणाचा हॅशटॅग देऊन कुणाला मोठं बनवायचा प्रयत्न करतो आणि आदर्श मानतोय आणि आयडॉल मानतोय, मेंटॉर मानतोय. अरे आपण कुणाच्या जीवावर जगतोय याची तरी जाणीव ठेवा ना. आई वडिलांनी लहानाचं मोठं पोटाला चिमटा काढून करायचं आणि तुम्ही असल्या नंग्या तलवारीन, काठ्यान, लाट्यानी, पिस्तुलं कमरेला अडकून, घोडा अडकवून फिरायचं यांच्या जीवावर. यांनीच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, नंतर यांच्यासाठीच तुम्ही कामं करत बसायचं. अरे किती दिवस चालणार आहे सगळं? चांगली पिढी घडणार कधी? पालकांना खरंच माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या घरात आपलं पोरग काय करते डोकावून बघा. तो वाल्याचा तर चाहता नाही ना, सुदर्शन घुलेचा चाहता नाही ना, त्या कृष्णा आंधळेचा चाहता नाही ना, त्या चाट्याचा चाहता नाही ना. हे बघा कुठं फिरतोय बोंबलत दिवसभर, कॉलेजला सोडलं तर कॉलेजात जातोय का गुंडा पुंडांच्या सगळ्या टोळ्यात फिरतोय. आता ही सगळी जी आज गेली ती सगळी प्रतीक गुले, सुधीर सांगळे, ते काय तो कृष्णाजीचा फराच आहे बॉम्बला, तो गेलाच तो आणखी तो महेश केदार, जयराम चाटे. अहो यांच्या घरच्यांनी काय करायचं? अरे जन्माला येतानाच नख मारून मारला असता, नख लावून तर चालला असता अशी म्हणत असतील ती. अहो ह्यांचेच आई वडील जेव्हा मार्केटमध्ये कुठं पाहुण्या रावळ्यात नातेवाईकात जात असतील तेव्हा काय मान खाली घालूनच जावं लागत असेल ना यांना. काय कमी त्रास होत असेल? कारण आयुष्यभर काढायचं आहे हो. बर पोराचं पुढं काय होणार आहे माहीतच नाहीये, तो सुटेल याची गॅरंटी नाही. आणखी त्यांनी केलेले उद्योग तुम्ही देखील बघितले असतील, यांच्या आई वडिलांनी पण बघितले असतील. अरे माझंच कार्ट का जे संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका करतय? हे माझंच कार्ट आहे का की जे हे माझं कार्ट आहे जे संतोष देशमुख निश्चित पडलेत बिचारे, त्यांच्या अंगावर जाऊन छाताडावर उडी मारतय? आणि ही आमचीच पोर आहेत का जी पाईपानी फोडून काढतायत, रॉडनी ठोकतायत? काय वाटत असेल हो त्यांच्या आई वडिलांना? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि आणखी क्यू मध्ये आहेत बघा ना सगळे समर्थक, लाईन्स आहेत त्यांच्यात, रील्स येत आहेत. वाल्मिकांना तसा आणि वाल्मिकांना असा आणि आमचा हा आदर्श आणि आमचा तो आदर्श, आणि कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आमचा बॉस आणि काय काय. अहो कसले बॉस? बास करा आता हे सगळं. आपल्या घरात आपली, खरं म्हणजे तर बीडवासियांना माझी नम्र विनंती आहे, आपल्या घरात आपलं पोरग कुणाचं समर्थन करतय, मोबाईलवर कुणाचं स्टेटस ठेवतय, कुणाच्या नादी लागलंय, याचा सगळा स्टडी करा, अभ्यास करा आणि त्याला समजून सांगा की बाबा त्यांचं जीवन त्यांनी त्यांच्या हाताने संपवलं, तू तुझं जीवन संपवू नको. कारण ही आजची तरुण पिढी जर अशा ह्या सगळ्या नालायक, नीच, क्रूर राक्षसांच्या नादी लागली तर पुढे काय घडणार हो समाजात? हा आदर्श कसे पाहिजेत? जगात काय कमी आदर्श आहेत? अहो त्या आदर्शाकडे बघा ना. काय या वाल्याचं समर्थन करायला पोरं लागली आहेत? काय या सुदर्शन घुलेचं समर्थन करतायत? काय चिरीमिरी 2-4 गोष्टीसाठी, 2 हाडकं फळक पाणी चपटीसाठी? आयुष्यात पुढं जातील काही कधी? आले राज्य करते की माग पुढं फक्त करत बसायचं. कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ बनवतंय, कोण फेसबुकवर टाकतंय. आमचा नेता, आम्ही कार्यकर्ते, आमचं दैवत. अरे कसला नेता आणि कसलं दैवत आणि कसलं काय? नका लागून राजकारण्यांच्या नादी. काय नाही मिळत, काही हाती लागणार नाही. आई वडील कष्ट करतात, शिका, मोठं व्हा, काहीतरी बना. हवेत गोळीबार करायला घोडा तुमच्या कमरेला हवा, अशीच जर शिकवण जर बाकीच्या पुढं पिढ्यांना मिळत गेली तर फार अगदी गुंडगिरी, म्हणजे प्रत्येक घरात गुंड निर्माण होईल हो. या असल्या गुडांनी
अवस्था इतकी वाईट करून टाकली आहे. आजच्या पोरांची मन बिथरवण्यामागचं कारण हेच आहे. हाय माझा नेता, हाय माझ्या पाठीवर हात, बघून घेतील. काय रील आहेत बघा ना. कोण गाड्या उडवतय, कोण काय आणखी काय वेगळं करतय. कशासाठी आहे सगळं? आणि एवढी खुन्नस या लहान वयात, बदला घेण्याची एवढा हव्यास, पैसे कमवण्याचा एवढं 2 नंबरच्या मार्गाने पैसे कमवून अहो कुणाचं भलं झालं, भले भले गेले, असे आले ना असेच गेले, काय नाही घेऊन गेलं कुणी वरती. काय मिळालं? ही जी आता सगळी टाळकी आत आहेत, काय मिळालं त्यांना? कोण चांगलं म्हणतंय? पण तिकडं हाल हाल करून ज्यांचा मृत्यू झाला, त्या संतोष देशमुखांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झालं. सेवाभावी वृत्तीचे सरपंच म्हणून, उत्तम प्रामाणिक माणूस म्हणून, देव माणूस म्हणून आज त्यांचं नाव घेतलं गेलं. आज अख्खं गाव त्यांच्या पाठीशी आहे. का? अहो गुण सांगतात ना, गुणांवर ठरत असतं ना त्याचं कार्य. मग आता ही एक पिढी तर वाल्याने आत घालवली, दुसरी पिढी काय आत जाण्यासाठी वाट बघते का आता? अहो मोठा भाऊ जर नादाला लागला ह्यांच्या, आता छोटा भाऊ पण नादाला लागणार, म्हणजे गेलं घराणे ह्यांच्या नादात. अहो यांना काय आहे, पायरीला 50 पोरं मिळतात, तू नाही तर हा नाही तर तो. काय टाकतात तुम्हाला असे तुकडे? तुमच्यातला लोभ जागा करतात आणि तुमच्याकडनंच कामं करून घेतात. इलेक्शनला वापरायचं, आणखी कार्यक्रमाने कुठेतरी वापरायचं, सभांना वापरायचं, भानगडी करण्यासाठी वापरायचं. 1-2 वेळा कुठे आतनं बाहेर काढला की तो गुंडच, तो खुशच होतो. माझ्या मागं कोणाचा हात आहे, आता मी कोणाला घाबरत नाही. अरे पण हे सगळं जो कोण बोलताय करताय त्यांची गुण बघा ना. अहो बीड मधल्या सगळ्या राज्यकर्त्यांना, मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, असल्या वाल्या पाळू नका. या असल्या वाळ्यांना जवळ करू नका. आणि यांच्या नादीच वळवळ करणारी ही बाकीची पोरं लागतात आणि या वाल्यासारखे गुंड त्यांच्याकडनं आपली कामं करून घेतात तुमच्यासाठी. अख्ख्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होत चालल्यात या पायी. जरा कुठं वाम मार्गाला लागलं पोरग की आलंच त्याच्या हातात सोन्याचं ब्रेसलेट, गळ्यात चैनी काय, अंगठ्या काय, मग गाडी काय. मग एवढं सगळं 2 नंबर मार्गाने येतंय, कष्ट करायची गरज काय आहे? याला आपट, त्याला चोप, त्याला ठोक, त्याला गाड, त्याला पळव, त्याला मार. याच्यातनं जर पैसे मिळाले मग ते कष्ट कशाला करल? चाललं बोंबलत फिरत. आणि असे एखादा दिसलं की त्याच्या मागे आणखी आहेतच फिरायला बोंबलत गाबडी सगळी. मग त्यांनी एखादी मोठी गाडी काढायची उघडी, ती त्याच्यात बसवायची टाळकी, बिअरचे कॅन हातात, फिरायचं बोंबलत. मग कट मारला की त्याला तिथंच कट कर, याला ठोक, त्याला उतरव. आणि झुकायचं कुणा पुढं? यांच्या आकायत त्यांच्या पुढं. यांच्यामुळे आमचं चालतंय. आणि टाकायचे फोटो फेसबुकवर टाक, ट्विटरवर टाक, व्हॉट्सअप स्टेटस ठेव, बघा बघा आम्ही कुणाचे. अरे याच्यातनं काय मिळणार आहे? जोपर्यंत तुम्हाला लोक घाबरतायत, दहशत तुमची आहे म्हणून, ज्या दिवशी तुम्ही सापडता तेव्हा कुठं जातं हे सगळं? सगळं संपतं, मग काय राहत नाही हातात. मग असं राहायचं फक्त, बार जेलचे आणि तुम्ही आत. अहो असल्या गुंडांच्या पुंडांच्या नादी लागून आपल्या पिढ्या का बर्बाद करायच्या? म्हणून माझी विनंती आहे, तरुण पोरांना माझं सांगणं आहे, बीड मधल्या सगळ्या तरुणांना हात जोडून विनंती करतो मी, की काहीतरी स्वकष्टाचं करा. एखादा व्यवसाय खोला, चांगलं शिका, मोठं व्हा, नोकरीला लागा, कामधंदा करा, पण चांगल्या मार्गाने करा. वाईट मार्गाच्या नादी लागू नका. हाय राख
उचल, लाव गाडी, भर टेंडर, हाय आपलाच नंबर, घे वाळू, घे विटभट्टी, मग हप्ते सुरू, मग खंडणी. अहो तेवढ्या पुरता फक्त तरुणांचा वापर करून घेतात. ते पिक्चर बघता की तुम्ही? पिक्चर काय त्या तो कोणतो लेखक आहे त्या डोक्यात नाही कल्पना आहेत. जे त्याला दिसतं तो उतरवतो. बघितलंय म्हणून तो उतरवतोय ना तो. अहो काय चाललंय हे? काय कोळी पोरं सगळी त्या सोशल मीडियावर तर काय बघायलाच नको. सगळे गुंडपुंड जे मोठे आहेत ना त्यांचे सगळे रील यांचे. एखादी म्युझिक पीस टाकायचा, एखादा डायलॉग टाकायचा आणि मी असा आणि मी तसा. अहो ह्याच्यात तुमचा जीव गेला तरी तुम्हाला कोण नाही विचारणार. दुसरी तयार असतात रांगेत. आणखी तुमच्याकडेच बघून पुढे येतात, बिघडतात पिढ्या. अहो ह्याच्याकडे सगळं एवढं आहे, ब्रेसलेट आहे, चैन आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, मग मी तरी का कष्ट करायचे, चला ह्यांच्या नादी. हे घुलेचे प्लॅन तेच होते. टोळ्या गोळ्या करायच्या आणि खंडणी गोळा करून त्या चाट्याला द्यायचं आणि त्या चाट्यान का तो कराड. काय मिळवलं याच्यात? अरे आजची तरुण पोरं भविष्य आहे उद्याच्या भारताचं. पालकांनी तरी हे समजून घ्यायला हवं. या आपली पोरं करतायत काय, काय उद्योग चाललेत बाहेर त्यांचे. कॉलेजच्या नावाखाली कुठे जाते का बोंबलत फिरत. आणि मग त्यांना आत काहीतरी उद्योग करून आत टाकलं की आपणच परत या नेत्यांकडे जातो, राज्यकर्त्यांकडे हातापाय पडून त्याला बाहेर काढतो, नंतर त्यांचाच वापर होतो. अहो या सगळ्यांमधून आपण आता बाहेर पडलं पाहिजे. हा सगळा जो गुंडपुंड आहेत ना, या गुंडपुंडांमुळे इतका भयानक त्रास झालाय आता समाजाला. अहो जाईल तिथं कोण ना कोणतरी आहेच. कोण कुठे छेड काढतंय, कोण कुठे कुणाला पळवून नेतंय, कोण कुठे कुणाला मारतंय, कोण काय काही हो. काय म्हणजे हल्ली म्हणजे गुन्हा करणं इझी झालंय हल्ली सगळ्यांना. विचारच करत नाहीत की अरे आपण असं केल्यानंतर पुढे काय होणार आहे. आणि काही पोलीस पण यांना पाठीशी घालतात बीड मधला आपण बघतोय. अहो या सगळ्या टोणग्यांना 6 तारखेला आत घातलं असतं अॅट्रॉसिटी खाली, तर 9 तारखेला संतोष देशमुख आज मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी करताना दिसले असते, होळीला रंग लावताना दिसले असते. पण आज मस्साजोगचा रंग उडाला आणि ईद सुद्धा फिकी पडली. का हो, कशासाठी, काय मिळवलं आपण? करा ना चेक आपल्या घरापासून. बघा ना पोरं काय उद्योग करतायत आपली. आलोच अभ्यासाला जाऊन म्हणायचं बाहेर बोंबलत फिरायचं कुठेतरी. पी दारू, खा मटण, मग खोल बटन आणि मग सुरू. याला उडव त्याला उडव. हवेत गोळीबार दिवसा ढवळ्या करणारी पोरं पण आहेत आणि बाप पण उडवतोय त्याच्यासोबत. अरे हवेत बार काढण्या इतपत तुम्ही जर पोराच्या हातात आत्ताच बंदूक दिली तर भविष्यात काय करील ते. काय काय रील आहेत. नवीन वाल्या म्हणून तयार व्हायचंय म्हणून. अरे काय कुठं गेली संस्कृती, कुठला विचार करताय तुम्ही आणि ह्याच्यात मिळवणार काय आहे तुम्ही. भविष्यात तुम्हाला जे काही प्राप्त करायचंय ते या 2 नंबरच्या मार्गातनं तुम्ही मिळवायचा प्रयत्न करताय. नंतर काय होईल तुमचं, काय आदर्श तुमचे हो. हे असले खोक्या वाल्या यो गुले हे तुमचे आदर्श. अहो किती उत्तमाचे उत्तम व्यक्तिमत्व महाराष्ट्रात घडून गेले. त्यांचं चारित्र्य पहा, त्यांचं चरित्र पहा, अभ्यास करा, मोठे व्हा, महाराष्ट्राला घडवा, काहीतरी करा. कंपनी कुणाची आली कुठं, खंडणी कोण मागतोय, काय कुठला संबंधच नाही हो. बर खंडणी मागण्यासाठी जातय कोण, हे चेले चपाटे. स्वतः जातोय का तो कराड वाल्या गेलाय का.
साठे गेलाय का? इज्जत आहे ना, माझी इज्जत आहे. मी वाल्मिक कराड, वाल्मिक अण्णा कराड, धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुका अध्यक्ष, मी म्हणजे बीड जिल्ह्याचा बाप. मी जायचं खंडणी मागायला? आहेत की पोरं, माहीतच पद देऊन तुकडे टाकून मोठी झाली केलेली साठे बिटे सारखी. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचा. आणि गुण काय? नांदूर फाट्यावर जाऊन गावरान चिकन खाताय आणि कट शिजवते आणि परत म्हणतंय जर काय नीट झालं नाही ना तुझ्याकडनं तर ससे चित्र पाखरं गावाकडे सांभाळत बस, पण केजला येऊन तोंड दाखवायचं नाही. वाह, काय म्हणताय? कुत्र्यासारखं माझं जीवन झालंय. अरे ऑलरेडी कुत्रच होतास तू. हाडकं टाकली 4 सगळे तर बसला त्या वाल्मिक कराडनी, आणि तू हाडकं टाकली त्या गुलेला, आणि गुलीने हाडकं टाकली त्या प्रतीक गुलेला. तुझ्या तोंडातलं चगळलेलं खाली पडलं की त्यांनी चगळायचं, त्याच्या तोंडातलं पकडलं की त्यांनी चगळायचं. अरे पण तुमच्या या सगळ्या गुणांपायी सर्वसामान्य माणसं जातात रे हाकनाक. त्यांनी काय करायचं? त्यांनी कसं जगायचं? रस्त्यावर जाताना सुद्धा दहशत तुमची. म्हणजे मला एक प्रश्नच पडलाय की राज्यकर्ते उत्तम असतील तर जनता उत्तम असेल. यथा राजा तथा प्रजा असते. आमचे राज्यकर्तेच जर नीट निघाले नाहीत तर त्या प्रजेने कुणाकडे जायचं न्याय मागायला? इथं सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य माणसाला संपवण्याचा घाट घातला, काही नाही बाकी केलं. शेवटी प्रत्येकाचं भरतच, शेवटी वाल्याचं भरलंच ना, रांजण भरले शेवटी. आता सगळ्यांनी हात वर केले, कोण नाही या जोडीला. तेव्हा फक्त बॉम्बला मारल्या, कुठे टाकीवर चढ, कुठे पेट्रोल अंगावर टाकून घे, पेटवण्याचा प्रयत्न कर, रस्ते बंद कर, शटर उघड, दुकानं बंद कर. पुढे काय झालं? काय करू शकला तुम्ही? आणखी तुम्हीच तुमच्या माणसाचे गुण बघितले ना, काय काय उद्योग केलेत ते. अहो ही जी सगळी गँग आहे ना, हे घुलेपासून ते अगदी आंधळेपर्यंत, या सगळ्यांमध्ये उद्या आपल्या घरातलं पोरग नसेल ना, याची खात्री करा पहिले. जे काही रील करतायत सोशल मीडियावर, सगळं जे काही जीवन आलंय सगळ्यांचं, आता काय झाले की नुसतं असं टाक रील कर व्हायरल, टाक रील कर व्हायरल. काय मिळालं याच्यातून ते विचारत बी नसेल तुला, पण त्याचं नाव घेऊन त्याचा फोटो टाकून स्वतःची त्या ठिकाणी इज्जत वाढवून घ्यायची. अरे कसली इज्जत? अरे कष्ट करून 2 घास खाल्ले तर सुखा समाधानाची झोप लागते, त्याला म्हणतात इज्जत. या अशा सगळ्या गुणांमुळं अहो जी चांगली पिढी घडायला लागली ना ती पण बिघडायची तुमच्या गुणांमुळे, आणि तुम्हाला घडवता घडवता ही पिढी बिघडायची. काय करून ठेवलं तुम्ही? एक नेता गावात आला की गावात अक्षरशः नुसता त्याच्या माग पुढे सेल्फी घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, काय काय करण्यासाठी, ओळखत पण नाही त्याला, तरी एक 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 सेल्फी, एक फोटो आणि टाकला फेसबुकवर. अरे काय घेणं देणं तरी आहे का? मग अशीच त्याच्या जवळ जातात ही सगळी. त्या घुलेचा तर तोच प्लॅन, चाटेच्या जवळ राहीन म्हणजे कराडच्या नजरेत राहीन, मग पुढं राजकीय सुरू सगळं. ही सगळी घुसतात ती नंतर राजकारणातच. आधी उद्योग करून ठेवायचे, स्वतःची काहीतरी ताकद, इज्जत, इब्रत दाखवायची गावात, बघा मी किती मोठा, माझी केवढं मोठं प्रस्थ. 4 पोरं सोबत घ्यायची, काय राईट हँड लेफ्ट हँड, आणि मग गावात झालं पोरीबाईंचे छेड काढत बस, कुठे ह्याला ठोक त्याला ठोक, आणि मग गुंडेगिरी वाढवायची, दहशत वाढवायची, नाव कमवायचं. नाव कसलं नाव? काय मिळतं याच्यातून? अहो भले भले सगळे संपले, नाव कमवता कमवता या क्षेत्रात संपले, काय राहिलं नाही.
नका लागू यांच्या नादी. जी आत गेलीत ना ती गेली. आता बाहेर कुठं असे बोंबलत असतील ना आणखी यांच्यासारखे, तर यांच्यासारखे कोण बाहेर असतील तर त्यांच्या नादाला आपली पोरं लागणार नाहीत याची काळजी घ्या पहिले. याची काळजी घ्या. आणखी आज आपलं पोरग आपल्या नजरेसमोर आहे, उद्या नजरेआड होईल यांच्यामुळं. त्यामुळं जो काय उत्माद चाललाय ना आता नेटवरून, काय ते सगळं वायफाय आहे त्यामुळे आपलं हायफाय. आई वडील देतात पैसे, एवढं होतं इकडे काहीतरी करून उद्योग. या सगळ्यांमध्ये आपली पोरं या चक्रव्यूहात अडकणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे. आपली पिढी घडवायची आहे. आपल्या समोर आदर्श आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो किती नावं घेऊ, ज्याने आपल्यासाठी हयात घालवली. कसं जगायचं, कसं जगवायचं हे शिकवलं. आणि इथं ही नालायक सगळे कसं मारायचं हे शिकवतात. हे या गुंडा पुंडांच्या नादी लागून काय झालं की उठसूट राजकारणात एका पदासाठी आपल्याला छोटं पद. आणि या पदाच्या लालचेत अडकू नका. ज्यावेळी हातात पुस्तक यायला पाहिजे त्यावेळी हातात तुमच्या काय पडतं? मॅनिफेस्टो, जाहीरनामा, पत्र. आणि त्याला राज्यकर्ता पण तसा असायला पाहिजे, त्याला राजकारणी नेता पण तसा असायला पाहिजे ज्याचे विचार ऐकून समाजात परिवर्तन होऊ शकेल, बदल घडू शकेल असा नेता असायला हवा. आणि अशा नेत्याच्या शिकवणीतून मग उद्याचा उज्ज्वल भारत घडत असतो, उद्याची पिढी घडत असते. पण या अशा नेत्यांच्या वळचणीला असलेल्या गुंडा पुंडांच्या नादी लागून पिढ्यानं पिढ्या बर्बाद झाल्या आणि संपल्या. नुसती लालसा वाढलीये, लोभ वाढलाय, हव्यास वाढलाय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं ते माझं आणि तुझं पण माझं. ही जी पद्धत आहे ना, हे जे काय वाढलंय सगळं, याच्यामुळे सगळा गोंधळ झालाय. अरे तुझं तुला दिलं, त्याचं त्याला दिलं, आता त्याच्यावर तुझा डोळा कशाला? पण नाही, माझाच वचक पाहिजे, मीच डॉन, मीच बॉस. कसला डॉन आणि कसला बॉस? आतमध्ये गेल्यावर विचारा काय असतंय, कळत असेल. खोट्या गुन्ह्या केसमध्ये अडकवून इतरांना घालणारेच आज आत आहेत. अहो किती जण संपवली असतील आणि बर्बाद झाली असतील यांच्या नादी लागून. ज्याला बिचाऱ्याला विरोध करता येत नाही ते पोलीस स्टेशनला जातंय दाद मागायला, पोलीस बी त्याला धुडकावून लावतायत. सगळं एक संघ झालाय सगळं. आणि याच्यातनं आता समाजाला उत्तमरित्या घडवायचं असेल तर पहिल्यांदा आपली पिढी वाचवा, तिच्या भोवती कुंपण घाला, आपल्या पोरांभोवती ना कुंपण घाला शिस्तीचं, आपल्या पोरांभोवती कुंपण घाला शिक्षणाचं, मर्यादेचं. त्यांना यांच्या तळ्यात मळ्यात पाडू नका. अख्खा माणूस खाल्ला हो त्यांनी. काय करत असतील हो पोरं त्यांची? विराज, वैभवी, पत्नी, भाऊ, आई, वडील, कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांनी? काय चुकलं होतं त्या माणसाचं? तुम्ही जे उद्योग करत होतात नको ते, त्या उद्योगाला विरोध केला म्हणून, तुमच्या पैशात अडथळा ठरला म्हणून. अहो राखेतनं पण वडलात पैसा, वाळूतनं वाढलात, वीटभट्ट्यातून वाढलात, जमिनी प्रॉपर्टी बळकावून वाढलात, हाणून मारून प्रॉपर्टी आपल्या नावावर करून वाढलात, आणि खंडणीच्या माध्यमातून पण वाढलाय. काय करणार एवढ्या सगळ्याचं? एक गाव सुधरवायला निघालेला देव माणूस आज कायमचा जगातून घालून बसलात तुम्ही. आणि अशा माणसाच्या डेड बॉडी समोर तुम्ही आहात आणि तुमच्या डोक्यात प्लॅन होते, विटंबना करताय तुम्ही.
अहो कुठं फेडाल ही पाप? तुमच्या या पात्रतेमुळं, तुमच्या या नको त्या गुणांमुळं आज समाजातला चांगला व्यक्ती समाजातून दूर निघून गेला. अहो हिंदू समाज तर त्याच्यासाठी आपले सण साजरे करना, आता तर मुस्लिम बांधव सुद्धा आपला सण त्याच्यासाठी साजरा करत नाही. म्हणजे विचार करा, काय पेरली असेल माणुसकी संतोष देशमुखांनी त्या मस्साजोगच्या गावात आणि मस्साजोगच्या गावातल्या कुटुंबात काय माणुसकी पेरली असेल. याला म्हणतात माणूस, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात ताकद. कसल्या जातीपातीच्या बाता मारतो आपण हो आज? कुठली जातपात? संतोष देशमुखांना तुम्ही मारलत काय? जातपात बघून मारलत? अहो खंडणीला आडवा आला हे म्हणून मारलत तुम्ही. म्हणून मारलत तुम्ही. तुमच्या लोभाला आडवा आला म्हणून मारलत तुम्ही. तुमची इज्जत, बदला, अहंकार, ताठा, क्रोध हा उफाळून आला म्हणून मारलत तुम्ही. तुम्ही फक्त संतोष देशमुखांचं शरीर संपवलं, तो विचार नाही संपवू शकलात. आयुष्यभर खात राहील जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, जोपर्यंत जिवंत आहे बस. आता तुम्ही आणि फासाचा दोर याच्यात फारसं अंतर नाही. ते अंतर कमी करण्याची सगळी तजवीज सरकारनं केलेली आहे. तुम्ही तर तुमचं आयुष्य संपवलं, भविष्यात तुमच्यासारखे कुणी घडू नयेत याचेच प्रयत्न आता राज्यकर्त्यांनी, सगळ्या पालकांनी आणि आपण सगळ्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकांनी मिळून करायला पाहिजेत. कारण आयुष्य एकदाच परत मिळत नसतं. या गुंडापुंडांच्या नादी लागून आपली पोरं वाया घालवू नका. त्यांना उत्तम मोठं करा, शिकवा, काहीतरी घडवा. ते उद्या कुणाचे तरी आदर्श ठरतील असा आदर्श निर्माण करा. भारताचं भवितव्य सोशल मीडियावर असा रील व्हायरल करणाऱ्यांच्या हाती नाहीये. भारताचं भविष्य उत्तमरित्या शिकून समाजात उत्तम जागृती निर्माण करून समाजाला एकसंध घेऊन शांतता प्रिय मार्गाने उत्तम विकासाकडे वाटचाल करणाऱ्यांच्या हातात आहे आणि ती पिढी घडवण्याचा आपल्या हातात आहे. सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागेल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.